सर्वसामान्यांचा निर्भीड आवाज. लोकशाही महाराष्ट्र न्यूज. आज पुणे इथं राष्ट्रीय जिल्हा परिषद व पंचायत समिती सदस्य असोसिएशनच्या वतीनं एक अत्यंत महत्त्वपूर्ण आणि धडाकेबाज भेट पार पडली. महाराष्ट्र राज्याचे ग्रामविकास मंत्री माननीय जयकुमार गोरे यांची भेट घेऊन जत तालुक्यातील ग्रामीण भागाच्या विकासासाठी आणि शिक्षकांच्या ज्वलंत प्रश्नांवर सविस्तर चर्चा करण्यात आली. या महत्त्वाच्या बैठकीत संघटनेचे राष्ट्रीय अध्यक्ष माननीय कैलास गोरे पाटील, शिक्षक समितीचे नेते माननीय लहू वाघमोडे, उत्तम चाबरे, धनाजी नरळे गुरुजी तसेच सांगली जिल्हा परिषदेचे कृषी समितीचे सदस्य शिवाजी अशोक खिलारे हे विशेष रूपे उपस्थित होते. या शिष्टमंडळानं ग्रामविकास मंत्र्यांसमोर थेट जनतेच्या वतीनं विविध विकास कामांचे प्रस्ताव आणि मागण्यांचं निवेदन सादर केले. डिसेंबर 2025 नंतर टीईटी शिक्षक पात्रता परीक्षा झालेली नसली तरीही पदोन्नतीबाबत सेवाज्येष्ठ शिक्षकांवर अन्याय होता कामा नये. माननीय कोल्हापूर खंडपीठानं दिलेल्या निर्णयानुसार 31 ऑगस्ट 2028 पर्यंत टीईटी अट शिथिल करून पदोन्नती द्यावी अशी आग्रही मागणी यावेळी करण्यात आली आहे, जेणेकरून वर्षानुवर्ष सेवा करणाऱ्या पात्र शिक्षकांना न्याय मिळू शकेल. शेगाव तालुका जत जिल्हा सांगली जिल्हा परिषद गटाअंतर्गत येणाऱ्या रस्त्याची अक्षरशः दयनीय अवस्था झाली आहे. खड्डे, खराब पुलामुळे नागरिक, शेतकरी, विद्यार्थी आणि वाहन चालकांना नाहक त्रास सहन करावा लागतोय. विशेषतः पावसाळ्यात हा त्रास कैक पटीनं वाढतो. त्यामुळे प्रमुख रस्त्यांच्या मजबूतीकरण आणि डांबरीकरणासाठी तातडीनं निधी उपलब्ध करून देण्याची मागणी केली आहे. शेगाव सांगोला रोडवरील ईश्वर धाबा ते काशलिंगवाडी सिंगनहळ्ळी रोड बागलवाडी रस्ता डांबरीकरण, शेगाव ते अवंडी रोड, सिंगनहळ्ळी ते अवंडी रोड, मौजे काशलिंगवाडी तालुका जत जिल्हा सांगली येथील शेगाव रोड ते मुळे वस्तीपर्यंत रस्ता डांबरीकरण, शिंगणहळ्ळी ते डोंगरगाव लोणारवाडीकडे जाणाऱ्या कोरडा नदीवर पूल नसल्यामुळे पावसाळ्यात तब्बल 6 महिने दळणवळण पूर्णपणे ठप्प होते. विद्यार्थी शिक्षणापासून वंचित राहतात. रुग्णांना वेळेवर उपचार मिळत नाहीत. त्यामुळे या मार्गावर 100 मीटर लांबीचा पूल बांधण्यासाठी तातडीनं निधी मंजूर करावा अशी आक्रमक आणि ठोस मागणी करण्यात आली आहे. माननीय ग्रामविकास मंत्र्यांनी या सर्व मागण्या गांभीर्यानं ऐकून घेतल्या असून लवकरच सकारात्मक निर्णय घेण्याचं आश्वासन दिलंय. जत तालुक्यात ग्रामीण भागाचा कायापालट करण्यासाठी आणि सर्वसामान्यांच्या जीवनात सुकरपणा आणण्यासाठी ही भेट अत्यंत निर्णायक ठरणार आहे. अशा प्रकारच्या लोकहिताच्या आणि विकासाच्या कामांसाठी राष्ट्रीय जिल्हा परिषद व पंचायत समिती सदस्य असोसिएशन कटिबद्ध आहे. लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा.